नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे आनंदवाडीची चॅम्पियन्स ट्रॉफी बघायला 2026, जी हरवर्षी भरते आणि सिंधुदुर्गातली एक नावाजलेली क्रिकेट टुर्नामेंट आहे. डे अँड नाईट मॅचेस असतात. सगळ्यात मोठी तुम्ही बोलू शकता सिंधुदुर्गातली, जी देवगडमध्ये असते, आनंदवाडी गावात. तर आजचा ब्लॉग त्यानिमित्तच असणार आहे. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, थोडं दूर जायचं आहे, अराऊंड 50-60 किलोमीटर आहे इथून देवगड आमच्यासाठी. मालवण थोडं जवळ आहे पण देवगड लांब आहे. तर मोठा प्रवास असणार आहे. पूर्ण ब्लॉग बघा एंडपर्यंत. आवडल्यास नक्की लाईक करा. सिद्धू इथे रेडी होतो आहे आणि ड्रायव्हर आमचा रेडी होतो आहे. आमची गाडी आहे, ट्रिपल सीट जाणार आहे. आता मारामारी चालू आहे, कोण चालवणार गाडी. अनिकेत आहे आमच्यासोबत. अनिकेत क्रिकेटचा मोठा चाहता आहे. कोणत्या टीमला तू सपोर्ट करणार तिथे? हा, अजून फिक्स नाही आहे कुठली टीम. तरी कोण आहे? भावेश पवार वगैरे येणारच का? भावेश पवार आहे, फरदीन गाझी आहे, सुमित ढेकले आहे. पण आज आहे का मॅच? अच्छा, चला बघूया. स्टार्ट झालाय प्रवास. बघू आता किती टाइम लागतो पोचायला. गोरं दिसते तुमच्यापेक्षा, बघा काय गाडी एसरच काहीतरी लावूया. तर अशा प्रकारे आता आम्ही इथे पोचलो आहे देवगडला. 2 तास आमचा प्रवास होता. एकदम थकलो आहे, दमलो आहे. आत्ताशी आम्ही पोचलो आहे. समोरच आता मॅच चालू आहे. बघू आता आतमध्ये जातो. खूप दमलेत सगळे. देवगड पोलीस स्टेशन तिथून समोरच आतमधून गेट आहे इथे यायचा. लोक पोहोचले. किती टाइम लागला योग? एकदम दमलेत. येताना रस्ता पण खराब होता, नवीन रस्ता. हे बघा, तिथे जत्रा असते तसे माणसं आहे तिथे. फुल डे अँड नाईट. सिंधुदुर्गात सगळ्यात मोठी. फरदीन काझी यांची आता परत मॅच आहे कृष्णा सातपुते बरोबर. फरदीन काझी लोकांची आता फिल्डिंगसाठी आलेत. भावेश पवारची एंट्री लेट झाला आहे. टीम हर्डलमध्ये लेट झाला आहे. सगळे वाट बघत होते. कृष्णा सातपुते यांची आता बॅटिंग आहे. बघू आता किती रन मारतोय. एक्सायटेड आहे त्याची बॅटिंग बघायला. फर्स्ट टाइम लाईव्ह बघतोय. बघू आता. कृष्णा सातपुतेची एंट्री. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट विरुद्ध आहे फरदीन काझी भावेश पवार टीम. बघू आता कोण जिंकतंय. खूप चुरशीची मॅच होणार आहे. एक्सायटेड आहे खूप. पहिलाच बॉल स्ट्राईकवर. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते. पहिलाच बॉल विकेट. यार पहिलाच बॉलवर विकेट. खुश आहे इथे. मेन विकेट. सॅड. सगळे सॅड आहेत बघा. आजूबाजूला सगळे शांतता आहे. भारी शॉट मारला आहे. नो लुक शॉट. 2 रन. आता फुल टॉस मिस केला आहे. बबलू पाटील. पहिलाच बॉल 6. बबलू पाटील पोलीस.
कृष्णा सातपुतेच्या टीमने आता 63 धावा केल्या आहेत. 64 धावा पाहिजेत. बघू आता होत आहे की नाही. कृष्णाची टीम आता हर्डलमध्ये फिल्डिंगसाठी तयार होते. कोणत्या प्लेयर? हां, या प्लेयर महाग प्लेयर सगळ्यात. ऑडियन्स बघू आता रन होत आहेत की नाही. 64चे टू विन दिली आहे फरदीन काझीच्या टीमला. बघू आता फरदीन काझी ऑन स्ट्राईक. बघू आता यांच्याकडनं रन होत आहेत की नाही. बाहुबली मॅचचा पहिला बॉल. चार रन, पहिलाच बॉल 4 रन. फरदीन काझीचा विकेट गेला आहे. कॅच आउट. लागू नाही शकलो कारण की मध्ये एक माणूस उभा होता म्हणून. 4 रनासाठी पॉवर प्ले चालू आहे त्यामुळे वन बाउन्स चौका. एक ओव्हर संपले 18. आता दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल बघू. कॅच. नवीन बॅट्समन ऑन स्ट्राईक दिनू कांबळे. बघूया काय करत आहे. आणि कॅच. गोल्डन डकवर दिनू कांबळे. गोल्डन डकवर बाद. ते जल्लोष चाललाय. राईड ऑफ भिवंडी. भावेश पवार मैदानावर. सगळे प्रेक्षक खुश. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. खूप अपेक्षा आहेत याच्याकडून. भावेश पवार समोर. भावेश पवार 4 रन. मिसफील्ड. कॅच मिस झालेली आहे. मिसफील्ड. चांगली कॅच मिस झाली. 5 बॉलात 5 रन. बघू आता काय करतोय. भावेश पवार ऑन स्ट्राईक. मिस झालाय. 2 रन. 7 बॉल 3 धावा पाहिजेत. एक शॉट दूर फक्त. बघू काय करतोय. कॅच मिस. एक रन. जिंकलेली आहे. सगळे खुश. तर भावेश पवार फरदीन काझी वगैरेची जी टीम होती ती जिंकलेली आहे. भावेश पवारची बॅटिंग कशी होती? 1 नंबर. हा 1 नंबर. हा मोठा फॅन आहे भावेश पवारचा. फोटो भेटतोय का भावेश सोबत? फोटो काढायला बघतो आता. बघू. एकदम हाईप आहे त्याची इथे. बघू आता फोटो काढायला भेटेल की नाही. भावेश पवार चालला आहे. गर्दी बघा त्याच्या मागे.
सगळेजण त्याच्या मागे फोटो काढायला गेलेत. अशा प्रकारे आता वाजलेत 2 आणि आम्ही घरी जातोय. कुठली टीम होती रे ती? कातळीगाव, राजापूर कातळीगावची एक टीम आहे. त्याच्यामध्ये फरदीन काझी वगैरे खेळतात, भावेश पवार ते लोक खेळतात. त्यांची टीम जिंकली आहे. आता आम्ही चाललो आमच्या घरी. परत 2 तासाचा प्रवास आहे. बघू किती वाजता पोचणार आहे आता. हेवी ड्रायव्हर आहे आणि अनिकेत देवळी हेवी ड्रायव्हर आहे, विदाऊट स्वेटर गाडी चालवणार आहे. बघू आता किती वाजता पोचू. तर असा होता आजचा काहीसा दिवस. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.